प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. क्षणभर शांत राहूया आणि आपण आपले डोळे बंद करूया. सुंदर अशा आराधनेतून सिनन आपल्याला देवाच्या अगदी जवळ घेऊन गेलेली आहे. आणि त्याच अवस्थेमध्ये थोडा वेळ राहून एक खोल श्वास घेऊया. हळुवारपणे तो श्वास आपण सोडूया. आणि ह्या शांत अवस्थेत असताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. मी कोण आहे? हू एम आय? कदाचित आपलं नाव आपल्या समोर येत असेल. कदाचित आपण जे काम करतो, कोणी टीचर असेल, कोणी इंजिनियर असेल, तर ते आपल्याला आठवत असेल की मी एक टीचर आहे, मी एक डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे. किंवा समाजामध्ये आपला जो रोल आहे तो आपल्याला आठवत असेल की मी एक वडील आहे, एक आई आहे, ब्रदर आहे, सिस्टर आहे. किंवा कदाचित आपल्याविषयी जी लोक बोलतात ते आपल्याला आठवत असेल की माझी आई मला सुंदर बोलते, किंवा माझे मित्र मला हुशार बोलतात, किंवा लोक मला व्यवहारी बोलतात, किंवा ह्यापेक्षाही दुसरं काहीतरी उत्तर आपल्याला मिळालेलं असेल. आपलं जे काही उत्तर आहे ते आपण आपल्या मनामध्ये ठेवूया आणि आजच्या ह्या चिंतनाला सुरुवात करूया. आपण डोळे उघडूया. आपल्या सर्वांना कदाचित वेगळी उत्तरे मिळाली असतील, पण ह्या प्रश्नाचं सर्वांसाठी एक कॉमन, एक मूलभूत उत्तर आहे, आणि ते म्हणजे आय एम बिलव्ड. मी परमप्रिय आहे. मी कोणाची आणि कोणाचा परमप्रिय आहे? तर मी देवाची परमप्रिय आहे, मी देवाचा परमप्रिय आहे. आय एम द बिलव्ड डॉटर, आय एम द बिलव्ड सन. लाईफ ऑफ द बिलव्ड ह्या पुस्तकावरती आपण आज रिफ्लेक्शन, चिंतन करणार आहोत. एक थोडक्यात मी तुमच्यासमोर त्या पुस्तकाची समरी कम रिफ्लेक्शन सादर करणार आहे. मी परमप्रिय कशी आहे? कशा प्रकारे मला माझी परमप्रियता स्वीकारता येईल, आणि ती परमप्रियता स्वीकारल्यानंतर मी ती इतरांना कसे देऊ शकेन? जगापुढे मी कशा प्रकारे एक परमप्रिय कन्या असल्याप्रमाणे, एक परमप्रिय पुत्र असल्याप्रमाणे मला जीवन जगता येईल, किंवा एका देवाच्या परमप्रिय पुत्राचे, देवाच्या परमप्रिय कन्येचे जीवन कसं असतं हे मला कसं सादर करता येईल हे आज आपण ह्या पुस्तकामध्ये पाहणार आहोत. फादर हेनरी जे एम न्यूवेन हे या पुस्तकाचे लेखक आहेत. ते एक डच कॅथलिक प्रिस्ट होते, आणि त्याचबरोबर ते प्रोफेसर, रायटर आणि थिओलॉजियन देखील होते. त्यांचं जास्त करून हे जे लिखाण आहे ते लिखाण सायकोलॉजीवरती, स्पिरिच्युअलिटीवरती, सोशल जस्टिस, कम्युनिटी लाईफ ह्यावरती त्यांनी जास्त करून लिखाण केलेलं आहे. त्यांचा जन्म 24 जानेवारी 1932 साली झाला, आणि त्यांना धर्मगुरू पदाची दीक्षा 21 जुलै 1957 साली देण्यात आली, आणि त्यांचा मृत्यू 21 सप्टेंबर 1996 साली झाला. धर्मगुरू झाल्यावरती त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नॉट्रे डॅम, येल डिव्हिनिटी स्कूल, हार्वर्ड डिव्हिनिटी स्कूल ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापकाचं कार्य केलं, आणि त्यांच्या आयुष्याची शेवटची 10 वर्ष त्यांनी लार्च नावाची एक कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये कार्य केलं. आपल्या वसईमध्ये जशा प्रकारे उमेद नावाची एक संघटना कार्य करते, जेथे अपंग मुलं आणि मुली येऊन काहीतरी उत्पादन तयार करतात, एखादी मेणबत्ती किंवा कम्युनियन बनवतात, जेणेकरून त्यातून त्यांना थोडेफार पैसे मिळतील, त्याप्रमाणेच ही लार्च नावाची कम्युनिटी कार्य करते.
पाश्चात्य देशामध्ये जे अपंग मुलं मुली आहेत ती त्यांना एकत्र आणते आणि त्यांसाठी तिकडे ते एक प्लॅटफॉर्म सादर करते. त्या लार्ज कम्युनिटीमध्ये फादरांनी त्यांच्या जीवनातील 10 वर्ष कार्य केलेलं आहे. फादरांनी एकूण 40 पुस्तकं त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिलेली आहेत. त्यातील काही पुस्तकं मी तुमच्या समोर ठेवलेली आहेत. आणि ह्या पुस्तकामधील सर्वात फेमस जे पुस्तक होतं ते म्हणजे द रिटर्न ऑफ द प्रॉडिगल सन. उधळ्या पुत्रावरतील जे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं ते लोकांना खूप आवडलं होतं. आणि आपण जे आज पुस्तक घेतलेलं आहे ते म्हणजे लाईफ ऑफ द बिलव्ड, स्पिरिच्युअल लिव्हिंग इन अ सेक्युलर वर्ल्ड. ह्या पुस्तकावरती आपण आज चिंतन करणार आहोत. ह्या पुस्तकामध्ये हे सर्व भाग आहेत. एक एक करून आपण ते भाग पाहणार आहोत. सर्वात प्रथम ह्या पुस्तकाचा उगम कसा झाला हे आपण पाहूया. फादर नोवेन जेव्हा येल डिव्हिनिटी स्कूलमध्ये शिकवत होते तेव्हा फ्रेड नामक एक पत्रकार त्यांच्याकडे त्यांची मुलाखत घेण्यासाठी आला होता. आणि त्यांची मुलाखत सुरू झाल्यावरती फादरांना जाणवले की हा जो मनुष्य माझी मुलाखत घेत आहे त्या मनुष्याला माझी मुलाखत घेण्यामध्ये जराही इंटरेस्ट नाही. शेवटी कशीबशी ती मुलाखत संपते आणि ती मुलाखत संपल्यावरती फादर त्या माणसाला प्रश्न विचारतात की डू यू रिअली लाईक युअर जॉब. आणि कसलाही दुसरा तिसरा विचार न करता फ्रेडने उत्तर दिले नो, आय एम डुईंग इट जस्ट फॉर द सेक ऑफ लिव्हिंग. आणि क्युरिओसिटी म्हणून फादरांनी पुढे विचारलं की व्हॉट डू यू रिअली लाईक, व्हॉट डू यू रिअली वॉन्ट. आणि फ्रेड बोलला आय वॉन्ट टू राईट अ नॉवेल बट आय एम अफ्रेड. आय हॅव नेव्हर रिटन एनी नॉवेल. इट विल रिक्वायर सो मच मनी अँड टाइम विच आय डोंट हॅव. त्यांचं संभाषण तेथून पुढे गेलं आणि फादरांनी ह्या माणसाला खूप हिंमत आणि प्रोत्साहन दिलं. केवळ शब्दानेच नव्हे तर फादरांनी चक्क त्याला सांगितलं की तुझं नॉवेल लिहिण्यासाठी तू तुझा जॉब सोड आणि सेमिनरीमध्ये येऊन राहा. त्या नॉवेलसाठी लागणारा पैसा मी तुला पुरवेन. ह्यासाठी त्यांनी त्याला हमी दिली. आणि अशा ह्या संभाषणातून फादरांची आणि फ्रेडची मैत्री झाली. फ्रेड हा एक ज्यू मनुष्य होता आणि फादर कॅथलिक धर्मगुरू होते. दोघांमध्ये हा रिलिजियस बॅकग्राऊंडचा डिफरन्स असून सुद्धा जसजशी वर्षे सरकत गेली तसतशी त्यांची मैत्री अधिकाधिक घनिष्ठ होत गेली. फ्रेड हा ज्यू मनुष्य होता खरा, परंतु तो प्रॅक्टिसिंग ज्यून होता. तो त्याच्या त्याच्या रिलिजनला फॉलो करत नव्हता. तो सेक्युलर वर्ल्ड मध्ये एवढा गुंतला होता, तो कामाकाजामध्ये किंवा पैसे कमावण्यामध्ये एवढा गुंतलेला होता की तो देवापासून खूप दूर होता. स्पिरिच्युअलिटीसाठी त्याच्या आयुष्यामध्ये अजिबात जागा नव्हती. देव कोण आहे हे देखील त्याला ठाऊक नव्हते आणि ठाऊक करण्याची इच्छा देखील नव्हती. परंतु फादरांच्या बरोबरची जी मैत्री होती त्या मैत्रीनंतर एके दिवशी फ्रेड फादरांना म्हणतो की फादर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी लिहा. माझ्यासारखे जे इतर लोक आहेत जे ह्या अहिक जगामध्ये हरवलेले आहेत अशासाठी काहीतरी लिहा. जी लोक ज्यांचा काहीच रिलिजियस बॅकग्राऊंड नाही ह्या लोकांसाठी काहीतरी लिहा. किंवा जे चर्च सोडून दूर गेलेले आहेत त्या लोकांसाठी लिहा. किंवा आजच्या जगातील जे युवक युवती आहेत जे ह्या स्पर्धेच्या युगामध्ये हरवलेले आहेत त्यांच्यासाठी काहीतरी लिहा. आणि हे सांगताना फ्रेड फादरांना म्हणतो की स्पीक टू अस अबाउट समथिंग ऑर समवन ग्रेटर दॅन अस. स्पीक टू अस अबाउट गॉड. टेल अस व्हॉट यू सी अँड वॉन्ट अस टू सी, व्हॉट यू हिअर अँड वॉन्ट अस टू हिअर. फ्रेडच्या ह्या विनंतीला फादरांनी पत्राद्वारे दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक आहे. फ्रेड आणि फादर ह्यांच्या मैत्रीचे जणू काही एक फळ आहे आणि त्यातून ह्या पुस्तकाचा उगम झालेला आहे. पहिला सेक्शन जो आहे या पुस्तकाचा तो आहे बिंग बिलव्ड. ही पत्र लिहिताना फादरांचा एकच हेतू होता की ह्या पत्रांच्या शेवटी फ्रेडने केवळ एक शब्द लक्षात ठेवावा आणि तो शब्द म्हणजे बिलव्ड, परमप्रिय. आपण सर्वांनी देखील हा शब्द ऐकलेला आहे. सर्वात प्रथम आपण हा शब्द येशूचा जेव्हा बाप्तिस्मा झाला तेव्हा ऐकला. ज्या वेळेला योहानाद्वारे येशूचा बाप्तिस्मा झाला आणि जेव्हा येशू पाण्यातून वर आला तेव्हा येशूवरती कबुतराच्या रूपाने पवित्र आत्मा उतरला आणि स्वर्गातून वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. हीच वाणी, हाच आवाज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वर्गातून व आपल्या अंतःकरणातून हळुवारपणे सतत बोलला जातो की तू माझी परमप्रिय कन्या आहेस, तू माझा परमप्रिय पुत्र आहेस.
परंतु अनेक वेळेला आपण हा आवाज ऐकण्यासाठी कमी पडतो, कारण आपल्या आजूबाजूला याच्या विरुद्ध आवाजाचा गोंगाट असतो, जो सतत आपल्याला सांगत असतो, यू आर नो गुड, यू आर नॉट ब्युटिफुल, यू आर अगली, यू आर वर्थलेस, यू आर नॉट कॅपेबल अँड सो ऑन. हे सर्व जे आवाज आहेत, हे जणू काही एक जाळं आहे. आपल्या शत्रूने म्हणजे सैतानाने आपल्याला पकडण्यासाठी पसरवलेलं एक जाळं आहे, ज्या जाळाचं नाव आहे सेल्फ रिजेक्शन. अशाच एका सेल्फ रिजेक्शनच्या जाळ्यामध्ये आदम आणि एवा फसले होते. सैतानाने जेव्हा त्यांना भुरळ घातली, तेव्हा सैतान त्यांना म्हणाला की जेव्हा तुम्ही हे फळ खाल, तेव्हा तुम्ही देवासारखे बनाल. खरं पाहता त्यांना देवासारखं बनण्याची गरजच नव्हती, कारण देवाने ऑलरेडी त्यांना देवासारखं, त्याच्या प्रतिमेसारखं बनवलेलं होतं. तरी देखील त्यांनी सैतानाचा आवाज ऐकला. देवाचा आणि त्यांच्या अंतःकरणातून येणारा आवाज ते ऐकू शकले नाही. किंबहुना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बाबतीत जे सत्य होतं की ते देवाच्या प्रतिमेप्रमाणे ऑलरेडी बनवलेले आहेत, हे सत्य जणू काही त्यांनी नाकारलं, रिजेक्ट केलं आणि तदनंतर त्यांनी पाप केलं. आपण देखील आपल्या जीवनामध्ये असंच काहीसं करतो. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला क्रिटिसाइज करतो, आपण नाकारले जातो, आपल्या वाट्याला अपयश येतं किंवा जीवनामध्ये संकट येतात, तेव्हा हे जी आवाज आपल्या भोवती गोंगाट करत असतात, की आम्ही आम्ही चांगले नाहीत, वी आर नॉट गुड, वी आर नॉट कॅपेबल, वी आर अगली. हे सर्व आवाज, एक मिनिट हा. माझी स्क्रीन दिसते का क्लिटस? हो दिसते. Yes, yes. ओके. हे सगळे जे आवाज आहेत ते आपल्याला खरे वाटायला लागतात. आपल्याला वाटतं की हो खरोखरच मी आय एम नॉट गुड, आय एम नॉट कॅपेबल. आणि मग मी स्वतःला ब्लेम करायला लागते की माझ्यातच काहीतरी कमी आहे, मीच कमनशिबी आहे आणि मीच अपशगुनी आहे, म्हणून हे सर्व संकट, हे सर्व दुःख माझ्या आयुष्यामध्ये येत आहेत. आणि हे शब्द आपण आपल्या स्वतःला जेव्हा बोलतो तेव्हा आपण स्वतःला रिजेक्ट करतो, विच लीड अस टू डिप्रेशन आणि इव्हेंच्युअली विच लीड अस टू सुसाइडल टेंडेन्सी. सेल्फ रिजेक्शन हा आध्यात्मिक जीवनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि ह्या उलट आपलं परमप्रिय असणं हे आपल्या जीवनाचं मूलभूत सत्य आहे. हे सत्य अनेक वेळेला आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीकडून आपल्याला ऐकायला मिळते. लाईक आपले पॅरेंट्स, फ्रेंड्स, टीचर्स, स्टुडंट्स हे आपल्याला सांगतात की आपण परमप्रिय आहोत. पण प्रश्न हा आहे की आपण त्यांना कान देतो का? त्यांचा तो हळूवार येणारा आवाज आपल्याला पुरेसा असतो का? आणि अनेक वेळेला हा प्रश्नाचं उत्तर नाही असतं. आणि म्हणूनच तो आवाज शोधण्यासाठी आपण बाहेर पडतो, इतरत्र हिंडत असतो, धावत असतो. आणि जीवनाच्या शेवटी आपल्याला प्रश्न पडतो की ही जी धाव मी धावले, त्याने मी कुठे पोहोचले का? ही धाव धावत असताना आपल्याला एक प्रकारे स्पिरिच्युअल एक्झॉशन होतं, फ्रस्ट्रेशन येतं, विच लीड अस टू स्पिरिच्युअल डेथ. ही स्पिरिच्युअल डेथ आपल्या वाटेला येऊ नये म्हणून आपण सर्वांनी, जे आपण सर्वजण देवाच्या किंवा जवळ आहोत, त्या आपण सर्वांनी नेहमी आठवण ठेवायचं आहे की आपल्या आई वडिलांनी, आपल्या मित्र परिवारांनी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्यावर प्रेम करण्याआधी कितीतरी अगोदर देवाने आपल्यावर प्रेम केलेलं आहे. तो आपल्याला म्हणतो की आय हॅव लव्ड यू विथ अन एव्हर लास्टिंग लव्ह. इर्मया अध्याय 31:3 मध्ये आपण हे पाहतो की आय हॅव लव्ड यू विथ अन एव्हर लास्टिंग लव्ह. येथे मला माझ्या जीवनातील एक घटना आठवते, ते मी तुम्हाला सांगू इच्छिते की एके दिवशी मी देखील थोडीशी निराश होती, काहीतरी आदल्या दिवशी घडलेलं होतं आणि ज्यामुळे मला देखील खूप लो फील करत होती. मी दुसऱ्या दिवशी कामावर गेलेली, कॉलेजला गेलेली. माझे 2 लेक्चर होते, एक टीवाय वरती लेक्चर होतं आणि एक एसवाय वरती लेक्चर होतं. आणि ते लेक्चर घेण्यासाठी माझी अजिबात तयारी नव्हती, किंबहुना मला लेक्चरला जायची इच्छा देखील नव्हती. मी कसं तरी टीवायच्या लेक्चरवर गेली आणि लेक्चर घेतलं. परंतु एसवायच्या लेक्चरला जाण्यासाठी माझी अजिबात हिंमत होत नव्हती. आणि मी लिटरली माझ्या इतर कलिग्सना सांगत होते की तुम्ही माझं लेक्चर ऍडजस्ट कराल का? परंतु कोणीच फ्री नव्हतं, म्हणून ते लेक्चर ऍडजस्ट झालं नाही. मी एसवायच्या वर्गावर देखील गेली आणि माझं एसवायचं लेक्चर देखील घेतलं.
आणि लेक्चर संपल्यावरती एका मुलाने मला त्याच्या जवळ बोलावलं आणि सांगितलं, एका स्टुडंटने त्याच्या जवळ बोलून त्याला मला सांगितलं, की "टीचर तुम्ही स्टोरी टेलिंग करता का?" मी सांगितलं, "नाही." "तू असा प्रश्न का विचारतो?" आणि त्यावेळी तो मुलगा मला म्हणाला, की "मिस जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा ऐकत राहावसं वाटतं. तुम्ही आम्हाला जे सांगत असता ते कंटिन्युअस आम्ही कान देऊन ऐकत असतो आणि खूप आम्हाला बरं वाटतं. ते ऐकण्यासाठी आमची इच्छा असते." आणि त्याचे हे शब्द जणू काही मला पुन्हा एकदा माझ्या ट्रॅकवरती आणून गेले. मी जी लो फील करत होते कुठेतरी मला वाटलं, की नाही माझं इम्पोर्टन्स आहे किंवा मी परमप्रिय आहे हे मला जाणवलं. पण त्याचा जर छोटासा आवाज जर मी ऐकला नसता, तर कदाचित त्या दिवशी तो संपूर्ण दिवस मी त्याच अवस्थेत घालवला असता. पण तो आवाज मी ऐकला म्हणून कुठेतरी मी त्याच्यातून बाहेर येऊ शकली. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला काही शब्द दिसत आहेत. ते शब्द माझे नाहीत किंवा फादरचेही नाहीत. हे शब्द बायबलमधील आहेत आणि हे शब्द आपण अनेक वेळा वाचलेले आहेत. आज हे शब्द वाचताना जिथे ब्लँक स्पेसेस आहेत, तिथे आपण आपलं नाव टाकूया आणि आपण ते वाचूया. हे शब्द जेव्हा आपण ऐकतो आपल्या अंतःकरणामध्ये, तेव्हा आपल्याला वाटतं, की हे शब्द आपण ऐकतच राहावं. अधिकाधिक आपण ते ऐकावेत. इट्स लाइक एखादा माणूस वाळवंटामध्ये आहे आणि त्याला तहान लागलेली आहे, परंतु कुठेच पाणी सापडत नाही आणि अचानक त्याला एका ठिकाणी छोटीशी ओली जमीन सापडते. तो माणूस तिथेच थांबणार नाही, तर ती जमिनीवरती तो अधिक खोदायला सुरुवात करेल. कारण त्याला जाणवतं, की त्या जमिनीच्या खाली, त्या ओल्या जमिनीच्या खाली कुठेतरी पाण्याचा झरा असणार. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात देखील तो प्रेमाचा झरा आहे. फक्त त्यावर साठलेली जी धूळ आहे, ती आपल्याला सरकवायची आहे आणि ती सरकवण्यासाठी खुद्द देव आपल्याला मदत करतो. पुढे या पुस्तकाचं नेक्स्ट चॅप्टर आहे ते म्हणजे बिकमिंग द बिलव्हड. बिंग बिलव्हड इज अ ग्रेट स्पिरिच्युअल जर्नी वी हॅव टू मेक. परमप्रिय असणे हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचा उगम आणि परिपूर्णता आहे. परंतु परमप्रिय बनणे हा एक आध्यात्मिक प्रवास आहे, जो आपल्या सर्वांना चालायचा आहे. आणि ज्या बाबतीत संत ऑगस्टीन म्हणतात, की "आवर हार्ट इज रेस्टलेस अंटिल इट रेस्ट इन यू." आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण सर्वजण कुठेतरी देवाचा, प्रेमाचा आणि सत्याचा शोध करत असतो. आणि फादर न्यूमन ह्याच्या बाबतीत बोलतात, की काही अंशी देवाचा, प्रेमाचा आणि सत्याचा आपल्याला अनुभव असतो, म्हणून आपण शोध करतो. वी कॅनॉट सर्च दी अननोन. कोरोना व्हायरस माहीत पडल्यावरती त्याच्या व्हॅक्सिनचा आपण शोध चालू केला. कोरोना व्हायरस आहे हे जोपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं, तोपर्यंत आपण त्याच्यावरचं औषध शोधत नव्हतो. जेव्हा आपल्याला माहीत पडलं, की कोरोनासारखं काहीतरी व्हायरस आहे, तेव्हा आपण त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि हे स्पष्ट करताना फादर म्हणतात, की "इट सीम्स दॅट all of us all of us human being have deep inner memories of paradise that we have lost. We were innocent before we started feeling guilty. We were in the light before we enter into the darkness. We were at home before we started searching for home." आणि येथे मला उधळ्या पुत्राची आठवण होते. उधळ्या पुत्राला जर त्याच्या पित्याचं घर कसं असतं हे माहीतच नसतं, तर कदाचित त्याचा परतीचा प्रवास सुरू झालाच नसता. त्याच्या त्या एका दारिद्र्याच्या क्षणामध्ये त्याला आठवतं, की तो इथे डुकराला घातलेल्या शेंगा खायला लागलेला आहे, पण त्याच्या पित्याच्या घरी नोकरांसाठी खाण्याची रेलचेल आहे. हे त्याला आठवतं. ही रिकॉल्स दॅट मेमरी आणि मग त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. तशाच प्रकारची एक मेमरी पॅराडाईजची आपल्या मनामध्ये आहे. देवाबाबतीतची एक मेमरी आपल्या मनात आहे, अंतःकरणात आहे आणि म्हणून आपण देवाचा शोध करतो.
आता परमप्रिय बनणे म्हणजे काय? तर आपलं जे मूलभूत सत्य आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या विचाराद्वारे, बोलण्याद्वारे, कार्याद्वारे इन्कार्नेट करायचं आहे. जे सत्य आपल्याविषयी स्वर्गातून बोललं जातं ते आपल्याला पृथ्वीवरती आपल्या दररोजच्या जीवनामध्ये प्रकट करायचं आहे. ते कशा प्रकारे प्रकट करायचं हे सुचवताना फादरांनी 4 शब्द निवडलेले आहेत. ते म्हणजे टेकन, ब्लेस्ड, ब्रोकन अँड गिवन. हे शब्द जेव्हा आपण नीट ऐकतो तेव्हा ते आपल्याला आज्ञा गुरुवाराकडे घेऊन जातात. जेथे येशूने त्याच्या शिष्यासोबत शेवटचं भोजन घेतलं. येशूने भाकर घेतली, टेकन. त्याने ती आशीर्वादित केली, ब्लेस्ड. त्याने ती मोडली, ब्रोकन. आणि त्यानंतर त्याने ती शिष्याला दिली, गिवन. येशू खुद्द स्वतः ती भाकर आहे जी धर्मगुरू दररोज मिसामध्ये घेतात, आशीर्वाद देतात, मोडतात आणि आपल्याला देतात. आणि आपली मिसा तिथे थांबत नाही, संपत नाही, तर एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांना ती भाकर होण्यासाठी पाचारण आहे. जेथे आपलं जीवन घेतलं जाईल, आशीर्वादित केलं जाईल, मोडलं जाईल आणि जगाला दिलं जाईल. पहिला शब्द बघूया, टेकन. किंवा ह्याचा दुसरा शब्द फादराने सांगितलाय तो म्हणजे चोजन. आपण निवडलेले आहोत हे जाणणं आणि ते स्वीकारणं ही आध्यात्मिक जीवनाची पहिली पायरी आहे. आय एम चोजन वन. आय एम चोजन ॲज द चाइल्ड ऑफ गॉड. हे सत्य मला माहीत असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा मला हे माहीत असतं की मी निवडलेली आहे, तेव्हा मला हे जाणवतं की एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती निवडण्याआधी प्रथम तिला पाहिलं जातं. पाहिल्यानंतरच तिची निवड केली जाते. And we have been seen by God from all eternity and seen as unique and special and precious beings. इर्मयाच्या पुस्तकात अध्याय 1 वचन 5 मध्ये आपण वचन वाचतो, बिफोर आय फॉर्म यू इन द वूम आय न्यू यू, बिफोर यू वर बॉर्न आय सेट यू अपार्ट. आणि स्तोत्र 139 वचन 15 आणि 17 मध्ये आपण वाचतो की मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंड रूपाने असता तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते तू सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. देव प्रीती आहे आणि प्रीतीच्या नयनानी आपली अमूल्यता, आपली सौंदर्यता आणि आपली अनमोलता पाहिली आणि आपल्याला निवडलं आहे. आपली ही निवड समजून घेत असताना वी हॅव टू बी व्हेरी मच केअरफुल. कारण जेव्हा देव निवडतो तेव्हा तो एकाला निवडतो आणि दुसऱ्याला नाकारतो असं नाही. हे जणू काही एक आध्यात्मिक रहस्य आहे जे आपल्याला समजणं थोडं कठीण आहे. कारण ज्या जगात आपण राहतो ते जग कॉम्पिटिशन आणि कंपॅरिझनचं जग आहे. जेथे माझं जिंकणं म्हणजे दुसऱ्याचं हरणं आणि दुसऱ्याचं जिंकणं म्हणजे माझं हरणं असंच होत असतं. परंतु देवाच्या नजरेत परमप्रिय म्हणून निवड होणे हे वेगळं आहे. येथे दुसऱ्याला एक्सक्लूड करण्याऐवजी त्याला इन्क्लूड केलं जातं. दुसऱ्याला रिजेक्ट करण्याऐवजी त्याला त्याच्या युनिकनेस मध्ये एक्सेप्ट केलं जातं. गॉड डज नॉट चूज विथ कॉम्पिटिशन, ही चूज विथ कम्पॅशन. आता प्रश्न पडतो की ज्या जगात आपण राहतो, जिथे दुसरा मुलगा किंवा दुसरी मुलगी म्हणून सर्वात प्रथम आपण नाकारले जातो, परीक्षेमध्ये आपण फेल होतो, जॉबमध्ये आपल्याला अपयश येते, रिलेशनशिपमध्ये आपण रिजेक्ट केले जातो. अशा ह्या रिजेक्शनच्या जगामध्ये आम्ही आमचं सिलेक्शन किंवा आमचं चोजननेस कसं पाहायचं? फादर म्हणतात की हे एक स्पिरिच्युअल बॅटल आहे, एक युद्ध आहे जे लढण्यासाठी फादरांनी 3 गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्याच्यातली पहिली गाईडलाईन आहे, कीप अनमास्किंग द वर्ल्ड अबाउट यू अँड कीप रिमाइंडिंग युअर सेल्फ. अनेक वेळेला जगामध्ये आपल्याला आपल्या बाबतीत जे काही सांगितले जातं ते खोटं असतं. जग त्याच्या स्वार्थापोटी आपल्याला ते सांगत असतं. जेव्हा जेव्हा आपण हर्ट फील करू, आपण रिजेक्टेड फील करू, तेव्हा तेव्हा आपल्याला स्वतःला आठवण करून द्यायची आहे की ह्या ज्या माझ्या फिलिंग्स आहेत, ह्या ज्या संकटामध्ये मी आज आहे किंवा आता आहे, ते माझं सत्य नाही. सत्य जरी मला आता जाणवत नसलं तरी सत्य हेच आहे की मी देवाची निवडलेली परमप्रिय कन्या आहे, मी देवाचा निवडलेला परमप्रिय पुत्र आहे.
दुसरी गाईडलाईन आहे, कीप लुकिंग फॉर पीपल अँड प्लेसेस वेअर युअर ट्रूथ इज स्पोकन. आपली फॅमिली, आपले ट्रू फ्रेंड्स, चर्च, आपल्या सर्वांच्या बाबतीत आपली शील्ड ऑफ फेथ कम्युनिटी, जेथे आपल्याला आपल्या ह्या सत्याविषयी सतत आठवण करून दिली जाते. आपली ही जे लोक आहेत सतत आपल्याला सांगतात की आपण परमप्रिय आहोत, आपण देवाचे निवडलेले आहोत. अशा ह्या लोकांच्या सतत आपल्याला सहवासात राहिलं पाहिजे, तेथे आपल्याला आपल्या परमप्रियतेची आठवण होईल. आणि तिसरी गाईडलाईन त्याने दिली आहे की सेलिब्रेट युअर चोजननेस. आपण निवडलेले आहोत हे आपल्याला सेलिब्रेट केलं पाहिजे. आणि हे सेलिब्रेट आपण कसं करायचं, तर बाय सेईंग थँक्यू टू गॉड. ज्याने आपल्याला निवडलं त्याला आपण थँक्यू बोललं पाहिजे, त्याचे आपण आभार मानले पाहिजेत. आणि फक्त त्यालाच नव्हे तर जे व्यक्ती आपल्याला आपली ही निवड आठवण करून देतात त्या सर्वांचे आपण आभार मानले पाहिजेत, त्यांना आपण थँक्यू बोललं पाहिजे. ग्रॅटिट्यूड इज द मोस्ट ब्युटिफुल वे टू डीपन आवर अंडरस्टँडिंग दॅट वी आर नॉट अन ऍक्सिडेंट बट अ डिवाइन चॉईस. ह्या तिन्ही गाईडलाईन्स नंतर जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने समजतं की आपण निवडलेलो आहोत, तेव्हा हळूहळू आपण ते निवडलेल्याचं जीवन जगू लागतो. आणि हे निवडलेल्याचं जीवन जगत असताना आपल्याला दुसरे देखील निवडलेले आहेत हे जाणवू लागतं, हे समजू लागतं. देवाने फक्त मला निवडलं नाही तर देवाने त्याला देखील निवडलेलं आहे, देवाने तिला देखील निवडलेलं आहे. कारण देवाच्या घरामध्ये खूप खोल्या आहेत. देवाच्या नजरेमध्ये प्रत्येक जण युनिक आहे, प्रत्येक जण प्रेशियस आहे. आणि प्रत्येकासाठी देवाच्या घरात एक युनिक जागा आहे. पुढचं चॅप्टर आहे ते म्हणजे ब्लेस्ड. ऍज द ब्लेस्ड चिल्ड्रन ऑफ गॉड वी आर ब्लेस्ड. टू ब्लेस ह्या शब्दाचा लॅटिन शब्दामध्ये दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे बेनेडिचेरे, ज्याचा इंग्लिशमध्ये शब्द आहे बेनेडिक्शन, जो आपण चर्चमध्ये अडोरेशन साठी वापरतो. बेने ह्या शब्दाचा अर्थ आहे वेल आणि डिक्शेव ह्या शब्दाचा अर्थ आहे स्पीकिंग. म्हणजे टू ब्लेस म्हणजे ब्लेसिंग करणे या शब्दाचा लिटरल मिनिंग होतो टू स्पीक वेल ऑर टू स्पीक गुड अबाउट समवन. एखाद्याच्या बाबतीत चांगल्या गोष्टी बोलणे, एखाद्याच्या बाबतीत चांगल्या गोष्टी सांगणे. आपल्या सर्वांना आपल्या विषयीच्या चांगल्या गोष्टी ऐकण्याची गरज असते. अफर्मेशन हेल्प अस टू लिव्ह वेल. आणि या बाबतीत फादरांनी त्याने त्यांच्या जीवनात घडलेली एक सत्य घटना सांगितलेली आहे. फादर जेव्हा लार्जच्या कम्युनिटीमध्ये कार्य करत होते तेव्हा त्यांच्या जीवनात ते कार्य करत असताना एके दिवशी एक अपंग मुलगी जेनेट नावाची त्यांच्याकडे आली आणि त्यांना म्हणाली की फादर मला तुमचा आशीर्वाद द्या. आणि फादरांच्या नेहमीप्रमाणेच्या सवयीप्रमाणे फादराने तिच्या कपाळावरती खुसाची खून काढली. परंतु ती मुलगी सटकन म्हणाली की फादर नाही, मला दुसरा आशीर्वाद पाहिजे, मला वेगळा आशीर्वाद पाहिजे. तेव्हा फादर थोडे प्रश्नामध्ये पडले. त्याने थोडा विचार केला आणि ते म्हणाले ठीक आहे, मी तुला आशीर्वाद देईन. आपण संध्याकाळी जेव्हा रिक्रिएशन साठी भेटणार तेव्हा मी तुला तो आशीर्वाद देईन. संध्याकाळी जेव्हा सर्व मुलं एकत्र आली तेव्हा फादरांनी जेनेटला पुढे बोलवलं आणि फादरांनी तिला सांगितलं, यू आर गॉड्स बिलव्ड डॉटर, यू आर प्रेशियस इन गॉड्स आईज, युअर ब्युटिफुल स्माइल, your kindness to the people, all the good things you do show us what a beautiful human being you are. You are a very special person, deeply loved by God and all the people who are here with you. आणि हे शब्द ऐकल्यावरती त्या मुलीने स्माइल केलं. तिला अशा प्रकारची ब्लेसिंग दिलेली पाहिल्यावरती दुसरी एक मुलगी उठली आणि म्हणाली की फादर मला देखील असं ब्लेसिंग पाहिजे. फादरने तिला देखील पुढे बोलवलं, तिला देखील अशाच प्रकारे ब्लेसिंग दिली. आणि तिची ब्लेसिंग झाल्यावरती एक एक करून सर्व मुलं जी त्या हॉलमध्ये बसलेली होती त्या सर्वांनी सांगितलं की फादर आम्हाला देखील ही ब्लेसिंग पाहिजे. आणि एक एक करून सर्वांनी फादरांना मिठी मारली आणि एक एक करून फादरने सर्वांना ब्लेसिंग दिली. आणि ह्याचा उच्चांक तेव्हा होतो जेव्हा त्या अपंग मुलांसाठी मदतीसाठी असिस्टंट म्हणून काम करणारा एक 24 वर्षाचा मुलगा फादरांना म्हणाले की फादर मला देखील ही ब्लेसिंग पाहिजे. आणि फादरांनी त्याला देखील जवळ घेतलं, त्याला देखील अशाच प्रकारे ब्लेसिंग दिली. आणि ती ब्लेसिंग ऐकल्यावरती त्या युवकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते.
आणि त्या युवकाने फादरांना फक्त एवढंच म्हणाला, थँक यू. अशाच प्रकारची ब्लेसिंगची आपल्या सर्वांना गरज असते. इट इज नॉट इनफ टू बी चोजन. We also need to hear blessings which will help us to believe that we belong to God. Abraham, Sarah, आयझॅक, रिबेका, जेकब, डेव्हिड, मोझेस हे सर्वजण निवडलेले होते. तरीही त्यांच्या वाट्याला खडतड जीवन आलेलं होतं. आणि ते हे जीवन जगू शकले कारण ते कधीच विसरले नाहीत की ते फक्त निवडलेले नाहीत, तर ते आशीर्वादित देखील आहेत. देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर सदा आहे. देव त्यांना कधीच टाकणार नाहीत आणि म्हणून ते खडतर प्रवास चालू शकले. आपल्या जगामध्ये जेव्हा आपण जगतो तेव्हा आपल्याला हे वाटेल की आपल्याला आशीर्वादाऐवजी शाप जास्त दिसतात. रोजच्या बातम्यामध्ये आपण भयानक गोष्टी ऐकतो. कुठे भूकंप झाला, कुठे पूर आला किंवा आज कोरोनाचा आजार सर्वत्र पसरलेला आहे. ह्या सर्वांमध्ये आपल्याला आशीर्वादापेक्षा शाप जास्त दिसतो. मग अशा ह्या परिस्थितीमध्ये आशीर्वाद कसा पाहायचा? तो पाहण्यासाठी फादरांनी 2 सजेशन दिले आहेत. पहिलं सजेशन आहे प्रेयर. प्रार्थना आपल्याला आपली ब्लेसिंग्स ऐकण्यासाठी मदत करते. प्रार्थनेचं सहज आपण डेफिनेशन करतो की अ कम्युनिकेशन विथ गॉड, जेथे आपण देवाबरोबर बोलतो आणि ह्यापेक्षा जास्त महत्वाचं देव आपल्याबरोबर बोलतो. देव आपल्याबरोबर काय बोलत आहे हे जर आपल्याला ऐकायचं असेल तर आपल्याला शांत व्हायला लागतं. कुठेतरी सायलेन्सची गरज असते, शांतीची गरज असते आणि हे शांततेत जाणे वाटतं तितकं सोपेच नसतं. जेव्हा आपण प्रयत्न करतो की मी आता शांत होणार, त्यावेळेला नेमकं आपल्याला आपले उरलेली कामं आठवतात किंवा एखादी जी गोष्ट मागे घडलेली आहे जी भयानक आहे, दुःख देणारी आहे ती आठवते. ह्या शांततेचा जाण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करायला लागते. वी नीड डिसिप्लिन अँड एफर्ट्स. ह्या शांततेत जाण्यासाठी फादर म्हणतात की एखादं स्तोत्र किंवा एखादं छोटंसं देवाचं वचन किंवा एखाद्या संताची छोटीशी प्रार्थना आपण घ्यावी. ती प्रार्थना रिपीटेडली बोलावी, मननचिंतन करावं आणि मग हळूवारपणे शांततेमध्ये प्रवास करावा. आपण शेड ऑफ फेथचे मेंबर्स जेव्हा आपण लिटर्जी ऑफ द आर्टची प्रेयर करतो तेव्हा असाच प्रयत्न करतो की त्या स्तोत्रांद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ जावं, आपण देवाचा आवाज ऐकू शकू. दुसरं सजेशन जे फादरांनी दिलं आहे ते म्हणजे बी प्रेझेंट, बी अटेंटिव्ह. आधुनिक जगात आपण इतके बिझी आहोत की दररोज जे ब्लेसिंग्स आपल्या वाट्याला येतात ते नोटीस करण्यासाठी, ऐकण्यासाठी किंबहुना रिसीव्ह करण्यासाठी देखील आपल्याकडे वेळ नसतो. एखादी चांगली गोष्ट जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी करतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला थँक्यू बोलते. ती व्यक्ती बोलते की यू आर सच अ गुड पर्सन, यू आर काइंड पर्सन, तू खूप चांगला आहेस. पण आपण चटकन त्याला उत्तर देतो, ओ डोंट मेन्शन, वेलकम, असं बोलून आपण चटकन ती रिसीव्ह करण्याऐवजी, ती ब्लेसिंग ऐकण्याऐवजी त्याला इग्नोर करतो. ब्लेसिंग रिसीव्ह करण्यासाठी आपल्याला अटेंटिव्ह व्हायला लागतं. आणि जेव्हा आपण अटेंटिव्ह होऊ, प्रेझेंट राहू, तेव्हा आपल्याला जाणवेल की आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला ब्लेस करतात. फॉर एक्झाम्पल सनराईज, सनसेट. गेल्या काही दिवसात जर तुम्ही नोटीस केलं असेल तर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा सनसेट होतो तेव्हा आकाशामध्ये खूप सुंदर रंग येतात. ते रंग आपल्याला ब्लेस करतात. आपल्या गार्डन मध्ये फुलणारे एक छोटंसं फूल आपल्याला ब्लेस करतं. एखादं चांगलं म्युझिक, एखादं चांगलं पेंटिंग, एखादा व्यक्ती देखील त्याच्या एका शब्दाद्वारे आपल्याला कधी कधी ब्लेस करतो. किंवा एखादा अनोळखी व्यक्ती जेव्हा रस्त्यावरती आपल्याला स्माइल करतो तेव्हा देखील आपण ब्लेस होतो. हे सर्व ब्लेसिंग्स आपल्या बाजूला असतात. वी जस्ट हॅव टू बी प्रेझेंट टू देम अँड रिसीव्ह दोज ब्लेसिंग्स. आणि जेव्हा अशा प्रकारे आपण आपल्या ब्लेसिंगची आपल्याला जाणीव व्हायला लागते तेव्हा आपल्याला दुसऱ्यामधल्या ब्लेसिंग देखील दिसू लागतात. इतरांना देखील आपण ब्लेस करायला लागतो. कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की एखादा धर्मगुरू किंवा एखादी धर्मभगिनी किंबहुना एखादा प्रापंचिक देखील त्याच्या चेहऱ्यावर जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचा चेहरा खूप तेजस्वी असतो, तो प्रकाशमान झालेला दिसतो. आपण त्याचा प्रकाश, त्याच्या चेहऱ्यावरचा ते तेज पाहू शकतो कारण तो स्वतः त्या प्रकाशामध्ये असतो. त्याची ती ब्लेसिंग आपण जाणू शकतो कारण तो त्या ब्लेसिंग मध्ये असतो. पुढचं चॅप्टर आहे ते म्हणजे ब्रोकन. वी आर ऑल ब्रोकन पीपल. जगामध्ये आपल्याला असा एकही माणूस सापडणार नाही जो सांगेल की माझ्या जीवनामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीत, काहीच दुःख नाहीत. बायबलमध्ये देखील जे
मोठे मोठे संदेष्टे, मोठे मोठे नेते होऊन गेले, जे निवडलेले होते, जे आशीर्वादित देखील होते, त्यांच्या आयुष्यात देखील दुःख होती, संकट होती. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे इयोब. आणि म्हणून देवाची निवडलेली मुलं ह्या नात्याने आपण देखील ह्या दुःखापासून, संकटापासून पळू शकत नाही. जगामध्ये खूप प्रकारचे ब्रोकननेस आहेत, खूप प्रकारचे दुःख आहेत. फिजिकल, मेंटल डिसेबिलिटीज, इकॉनॉमिकल क्रायसिस, पॉवर्टीज अँड सो ऑन. पण फादरांनी जी ब्रोकननेस स्ट्रेस आउट केली आहे ती आहे इनर ब्रोकननेस, ब्रोकननेस ऑफ द हार्ट. ह्या बाबतीत मदर तेरेसा म्हणतात की लोनलीनेस अँड द फिलिंग ऑफ बिंग अनवॉन्टेड इज द मोस्ट टेरिबल पॉवर्टी. आज जगात आपण पाहतो की कशा प्रकारे सेक्शुअल अब्यूज, होमोसेक्शुअलिटी, ब्रोकन मॅरेजेस, ब्रोकन फॅमिलीज हे प्रॉब्लेम्स वाढले आहेत. आणि हा सर्व प्रॉब्लेमचं मूळ कुठे ना कुठेतरी इनर ब्रोकननेस आहे, जणू काही त्याचे पडसाद आहेत. त्याचबरोबर ज्या काळात फादर लिहित होते त्या काळात एड्सचा आजार फोफावत होता आणि फादरांनी त्या आजारावरती एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. त्या आजारावरती भाष्य करताना फादर म्हणतात की जगामध्ये प्रेमाची इतकी कमतरता आहे, लोक प्रेमासाठी इतके आपापलेले आहेत की ते मृत्यूला देखील आलिंगन द्यायला तयार आहेत. आज आपण कोरोनाच्या संकटामध्ये आहोत. आपण पाहत आहोत की कशा प्रकारे खूप सारे लोक बेघर झालेले आहेत, बेरोजगार झालेले आहेत. आपल्याला पैशाची टंचाई जाणवत आहे. आपल्याला माहित आहे की कशा प्रकारे ज्या लोकांना कोरोना झाला आहे त्यांना समाज कशा प्रकारे ट्रीट करत आहे. आणि मग ह्या सर्व ब्रोकननेसला आपण रिस्पॉन्स कसा द्यायचा, तो रिस्पॉन्स देण्यासाठी फादरांनी 2 मार्ग सुचवलेले आहेत. पहिला मार्ग आहे फेसिंग अँड बिफ्रेंडिंग आवर ब्रोकननेस. आपल्या दुःखाला सामोरे जाणे आणि त्याची मैत्री करणे. दुःख कोणालाच नको असतं आणि दुःखाशी मैत्री करणे हे खूप विरोधाभासासारखं वाटतं. आपण सर्वजण दुःखापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. पण फादर म्हणतात की द फर्स्ट स्टेप टू हिलिंग इज नॉट अ स्टेप अवे फ्रॉम द पेन बट अ स्टेप टुवर्ड्स इट. जखम बरी करायची असेल तर प्रथम जखमेला हात लावायला लागतो. आणि खरं पाहता आपल्या जीवनातील दुःख ही आपण इच्छित असलेल्या आनंदाच्या आणि शांतीच्या मार्गातील अडथळे नसून त्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग असतो. वी ऑल नो दॅट देर इज नो इस्टर विदाउट गुड फ्रायडे. त्यामुळे पहिली पायरी आहे की त्या दुःखाला सामोरे जायचं, त्या दुःखाशी मैत्री करायची. आणि दुसरी पायरी आहे पुटिंग आवर ब्रोकननेस अंडर द ब्लेसिंग्स. आपल्या जीवनातील दुःख ही जनरली आपल्याला एका शापासारखी वाटतात. संकट आलं की वाटतं की माझ्यावरती शाप आला आहे, देवाचा कोप झालेला आहे. आणि सहज आपण प्रश्न विचारतो की वाय मी, वाय नाव. पण देवाची परमप्रिय मुलं म्हणून आपल्याला वायच्या ऐवजी हाव हा प्रश्न विचारायचा आहे. हाव आय एम सपोज टू रिस्पॉन्ड टू दिस ब्रोकननेस, हाव आय एम सपोज टू ट्रान्सफॉर्म दिस ब्रोकननेस इन टू ब्लेसिंग, हाव आय हॅव टू पुल दिस ब्रोकननेस अवे फ्रॉम द शॅडो ऑफ कर्स अँड पुट इट अंडर द लाईट ऑफ ब्लेसिंग. तुम्ही सर्वांनी नोटीस केलं असेल कदाचित की ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपले सुप्त गुण, आपले टॅलेंट्स, आपल्या क्रिएटिव्हिटी बाहेर आलेले आहेत. आपण सर्वांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप लोकांनी त्यांच्या घरामध्ये दुकानं उघडलेली आहेत. अनेकांनी एक नवीन बिझनेस चालू केला आहे. जणू काही आपण प्रयत्न करत आहोत की आपल्या ह्या ब्रोकननेसला आपण ब्लेसिंग्स मध्ये कन्वर्ट करू. ही दोन्ही ज्या पायऱ्या आहेत, बिफ्रेंडिंग अँड पुटिंग अ ब्रोकननेस इनटू अंडर द ब्लेसिंग, ह्या दोन्ही पायऱ्यांनी आपले दुःख काही कमी होणार नाहीत, परंतु त्या दुःखांना मिठी मारून देवाच्या कृपेने दुःखामध्येही आनंदी कसं राहायचं हे जरूर आपण शिकू. पुढचा चॅप्टर आहे तो म्हणजे गिवन. ग्रेटेस्ट फुलफिलमेंट ऑफ ह्युमन लाईफ लाईज इन गिव्हिंग आवरसेल्फ टू अदर. जो स्वतःसाठी जगला तो मेला, पण जो दुसऱ्यासाठी मेला तो खऱ्या अर्थाने जगला. लूक अध्याय 17 वचन 33 मध्ये आपण वाचतो, whoever tries to save his life will lose it, but whoever loses his life will preserve it. आता देणं म्हणजे नक्की काय? देणं म्हणजे एखादी महागडी वस्तू किंवा एखादं महागडं गिफ्ट नाही, तर आपण आपलं
एक छोटीशी स्माइल, एक हँडशेक, एक वर्ड ऑफ लव्ह, आपलं टाइम, पार्ट ऑफ आवर लाईफ और ऑल ऑफ आवर लाईफ वी कॅन गिव्ह इट. जग आपल्याला सांगतं की हॅपीनेस डिपेंड्स अपॉन हॅव्हिंग. जर आपल्याकडे गाडी असेल, बंगला असेल, खूप सारा पैसा असेल, तर आपण आनंदी असू, असं आपल्याला जग सांगतं. परंतु सत्य हे आहे की जॉय डिपेंड्स अपॉन गिव्हिंग. आनंद हा देण्यामध्ये आहे. तर मग घेणाऱ्यांच्या ह्या जगामध्ये देणाऱ्यांचं जीवन आपण कसं जगावं, हे सुचवण्यासाठी फादराने 2 मार्ग सांगितलेले आहेत. पहिला मार्ग आहे आपलं जीवन. आवर लाईफ इज द ग्रेटेस्ट गिफ्ट टू गिव्ह. आवर रिअल गिफ्ट इज नॉट व्हॉट वी कॅन डू, बट हू वी आर. मी दुसऱ्यांना काय देऊ शकतो ह्यापेक्षा मी दुसऱ्यांसाठी कोण बनू शकतो हे महत्वाचं आहे. इथे आपल्याला आपलं टॅलेंट्स अँड गिफ्ट ह्यामध्ये डिस्टिंग्विश करायचं आहे. एखाद्या व्यक्तीचा एखादा प्रॉब्लेम माझ्या अकलेने सॉल्व्ह करणं हे माझं टॅलेंट आहे, ते गरजेचं आहे. परंतु त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या त्या प्रॉब्लेम मध्ये त्याला साथ संगत करण्याच्या बरोबर राहणे हे माझं गिफ्ट आहे. आवर फ्रेंडशिप, काइंडनेस, पेशन्स, जॉय, forgiveness, gentleness, love, hope, trust. These are the best gifts that we can offer. हे सर्व आपल्या जीवनातील एक अमूल्य भेट आहे जी आपण दुसऱ्यांना देऊ शकतो आणि आपल्या जीवनातल्या ह्या भेटीद्वारे आपण दुसऱ्यांचं जीवन सुंदर करू शकतो. दुसरा ऑप्शन आहे, दुसरा मार्ग आहे तो म्हणजे डेथ. ॲज बिलोव्ड चिल्ड्रन वी आर कॉल्ड टू मेक आवर डेथ द ग्रेटेस्ट गिफ्ट. जगासाठी मृत्यू ही एक निराशमय गोष्ट आहे, पण ख्रिस्ती व्यक्तीसाठी मृत्यू हा जीवनाचा शेवट नसून सार्वकालिक जीवनाची सुरुवात आहे. आपलं जीवन जणू काही एक तयारीचा काळ आहे. जगामध्ये आपण जे हे जीवन जगत आहोत तो जणू काही तयारीचा काळ आहे, जिथे आपण आपलं मरण इतरांसाठी एक फायनल गिफ्ट म्हणून देण्याची तयारी करतो. ख्रिस्ती सभेमध्ये जे संत होऊन गेले ते संत आपल्याला त्याची साक्ष देतात. ते संत अशा प्रकारे जीवन जगले की त्यांच्या मृत्यूनंतरही आजही त्यांचं जीवन फळ देत आहे. आणि ह्या वेळेला फादरांनी येशूने जो भाकरीचा चमत्कार केला त्या चमत्काराची आपल्याला आठवण करून दिलेली आहे. 5 भाकऱ्या येशूने आशीर्वादित केल्या आणि त्या 5 भाकऱ्या जेव्हा मोडून लोकांना 5,000 लोकांना देण्यात आल्या, जेव्हा त्याने त्या खाल्ल्या तेव्हा त्यांना त्या खाऊन उरल्या. आपल्याला ती भाकर बनायचं आहे जी दिल्यावरती उरेल. आपण आपलं जीवन दिल्यावरती देखील नंतर ते उरेल अशा प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे. आपल्याला तो गव्हाचा दाणा बनायचा आहे जो जमिनीत पडल्यावर, कुजल्यावर आणि मेल्यानंतरही फळ देतो. शेवटचं चॅप्टर आहे ते म्हणजे लिव्हिंग ॲज द बिलव्ड. हे सगळं ऐकल्यावर आपल्याला वाटेल की टेकन, ब्लेस्ड, ब्रोकन अँड गिवन हे जे सर्व सांगितलेलं आहे ते ह्या जगात राहून जगणं शक्य नाही. परंतु येशूने जेव्हा त्याच्या शिष्यासाठी प्रार्थना केली तेव्हा येशू म्हणाला की मी ह्या जगाचा नाही, तेही ह्या जगाचे नाहीत. जसं मला ह्या जगात पाठवण्यात आलं आहे तसं मीही त्यांना ह्या जगात पाठवतो. आपण ह्या जगाचे नाहीत, आपल्याला ह्या जगात पाठवण्यात आलेलं आहे. आपल्याला ह्या जगात राहून जगाचं न होता जगासाठी खरं परमप्रिय जीवन काय असतं हे दाखवायचं आहे. आणि शेवट करताना फादर म्हणतात की गॉड इज द लव्हर हू वॉन्ट्स टू बी लव्ड. God not only says you are my beloved, he also asks, do you love me? And offer us countless chances to say yes. And our yes to this divine question is spiritual life. ह्या टॉकचा शेवट करताना मी तुमच्या समोर संत पोप जॉन पॉल दुसरे यांचा एक कोट ठेवू इच्छिते. We are not the sum of our weaknesses and our failures. We are the sum of the Father's love for us and our real capacity to become the image of his son Jesus. पुन्हा एकदा शांत होऊया, डोळे बंद करूया. पुन्हा एकदा तोच प्रश्न, मी कोण आहे? Who am I? आणि माझी आशा आहे की आता आपलं उत्तर असेल, I am beloved daughter of God. I am beloved son of God
who is taken, blessed, broken, and given to the world for the greater glory of God. I am not what I do. I am not what I have. I am not what people says about me. I am the beloved of God. It is who I am. No one can take it from me. I don't have to worry. I don't have to hurry. I can trust my friend Jesus and share his love with the world. Amen. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो.